आता मी आलोय म्हणून त्यांनी माझी भेट घेतली, सदिच्छा मला पुष्पगुच्छ दिला, अभिनंदन केलं। आता बघूया जर त्यांचे मनामध्ये असेल तर आमची तयारी। बरेचसे लोक उबाटाचे असतील किंवा अन्य इतर वेगळ्या पक्षाचे, काँग्रेसवाले असतील, शरद पवार गटांचे असतील, ते बरेचसे मोठ्या प्रमाणात प्रवेश करते होतात, आपण पाहताय। नाही, आज तशी काही चर्चा झालेली नाही, कारण लोक, कार्यकर्ते, पदाधिकारी सगळेच होते, त्यामुळे फक्त त्यांनी त्यांच्याबरोबर असणारे माजी नगरसेवक, इतर लोकांनी येऊन माझं स्वागत केलं। आणि मग बघू, सगळ्याच गोष्टी तुम्हाला एकदम सांगून मग उपयोग होणार। आमच्या रायगड जिल्ह्यातील आणि खास करून माझ्या मतदारसंघातील खाडीपट्ट्यातील विभंग फाउंडेशन, सुशांत झाबरे यांचे हे फाउंडेशन आहे, त्यांच्या माध्यमातून आज ज्या जवळजवळ 2500 महिला आणि पुरुष त्यांना पंढरपूरचं दर्शन पांडुरंगाचं करण्याकरता ते लोक घेऊन आले। इथे त्यांची पंढरपुरामध्ये आमचं इतर काही वेगळं नसल्यामुळे आमचे सहकारी मित्र आमदार राजू खरे यांनी आज या हॉलची, भोजनाची, नाश्त्याची सगळी व्यवस्था केलेली होती। आणि गोरगरिबांना कधी येता येतं, नाही येता येतं। आता थोडे आम्हाला शेतीचे कामाला उसंत मिळाले, कारण पाऊस अगोदर पडून गेला। आता भाताची आवणं वाढेपर्यंत त्यांना एक ही संधी होती, आणि म्हणून मोठ्या संख्येने लोक आज या पंढरपूरला आलेत। स्नान संध्या झाली, तर कार्यक्रम झाला, भोजन करून आता पांडुरंगाचं दर्शन करतील आणि मग परत परतीच्या प्रवासाला हे लोक निघतील। त्यामुळे मी धन्यवाद देतो सुशांत झाबरे, आमचा विकास, त्यांचे सर्व सहकारी, युवा मंचला, कारण त्या युवकांनी ही केलेली त्यांची पूर्ण तयारी आहे। आणि इथं राजू खरे त्यांच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। बघू, अजून काय ठरलं नाही। आता यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्रजी असल्यामुळे तो मान त्यांचा असतो, मुख्यमंत्र्यांचा, त्यामुळे देवेंद्रजी येतील आणि कदाचित कार्तिक वारीला शिंदे साहेब। आता मी आलोय म्हणून त्यांनी माझी भेट घेतली, सदिच्छा मला पुष्पगुच्छ दिला, अभिनंदन केलं। आता बघूया जर त्यांचे मनामध्ये असेल तर आमची तयारी आहे। नाही, आज तशी काही चर्चा झालेली नाही, कारण लोक, कार्यकर्ते, पदाधिकारी सगळेच होते, त्यामुळे फक्त त्यांनी त्यांच्याबरोबर असणारे माजी नगरसेवक, इतर लोकांनी येऊन माझं स्वागत केलं। आणि मग बघू, सगळ्याच गोष्टी तुम्हाला एकदम सांगून मग उपयोग होणार नाही। एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून, बाळासाहेबांची शिवसेना म्हणून आम्ही जे काम करतोय याच्यावरती विश्वास ठेवून बरेचसे लोक उबाटाचे असतील किंवा अन्य इतर वेगळ्या पक्षाचे, काँग्रेसवाले असतील, शरद पवार गटांचे असतील, ते बरेचसे मोठ्या प्रमाणात प्रवेश करते होतात, आपण पाहताय। आणि चांगली बाब आहे, कारण एकनाथ शिंदे साहेब हे सहकार्यांना घेऊन बरोबर चालणारे नेतृत्व असल्यामुळे ते येतात। असं काही नाही, आता त्यांना काय तसं आम्ही कळवलं नव्हतं, काय दौरा काढला असेल तर माहिती नाही, काय ते कदाचित कुठं बाहेर गेले असतील किंवा काय चौकशी करतो आम्ही। मित्रपक्ष आहेत, काय कुठं अडचण असू शकते, परंतु ठीक आहे, आले आणि नाही आले, आम्ही देवाच्या भेटीला आलो होतो, आम्हाला देव भेटलाय, आता आम्ही आमच्या कामाला गेलो। काय नाही, विठ्ठलाला काय साकडा घालणार, की पाऊस चांगला पडू दे, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे, लोकांच्या अडीअडचणी दूर होऊ दे, आणि त्याचबरोबर आमच्या अडचण दूर होऊ दे, हेच साकडं घातलं। ते मित्र म्हणून आमच्या सोबत असतात, गेल्या अनेक वर्षाचे मित्रत्वाचं नातं आहे। जरी वेगळ्या पक्षातनं निवडून आले असले तरी पण त्यांची मन, त्यांची भावना, आमचे मित्रत्व जपण्याचं आहे, आणि त्याच्यामुळे ते आमच्याबरोबर असतात। असं काही नाही आहे की आमच्या व्यासपीठावर आम्हाला सहकार्य केलं किंवा काय म्हणून ते पक्षात आले, अशातलं काही।